अपी. कह अपी म्हणजे कोणीतरी है ना. कोणीतरी अश्वः. आपण अश्वचा रूप बघितला का नाही बघितलं तर बघूया. अश्व अश्व हा शब्द नामाप्रमाणेच आहे.
अपि म्हणजे आपण पाहिलं काय अपि म्हणजे काय तर सुद्धा तथा तरी सुद्धा त्रिभिः पादैः यथा कथमपि सहधा त्रिभिः पादैः हे सगळ्यांनी लिहिलंय त्रिभिः पादैः त्रिभिः हे जे रूप आहे त्रिभिः हे नित्य बहुवचनामध्ये चालतं ठीक आहे तर त्रिभिः म्हणजे तृतीय विभक्ती असल्यामुळे तिन्ही किंवा तीनही असं ठीक आहे तीनही पादैः आता हे विशेषण आहे ठीक आहे संख्यावाचक विशेषण आले आहे त्रिभिः पादैः त्यामुळे पाद हा शब्द आपण बघितला पर्यंत आहे लिंगी तर पादैः हे रूप आहे तृतीय बहुवचन असल्यामुळे हे सुद्धा तृतीय बहुवचन असेल म्हणजे पायांनी तीनही पायांनी यथा कथमपि यथा कथमपि ही संज्ञा आहे बघा आपण अर्थ बघूया सगळे अव्यय आहे यथा कथम अपि तीनही अव्यय